बांधतात ना हे वेळ आली रे. मी भाजी आणायला गेलो होतो. भाजी आणायला सूट घालून भाजीवाल्याला कधी कळेल माझ्याकडे सूट आहे ते. आई ही नेहमी आईच असते. 5 जानेवारीला राडावणार राडा. खरंच तर मी खोटं काय बोलत आहे, तुम्हाला विश्वास नसेल बसत तर 5 जानेवारीला लय बेकार राडा होणार आहे. म्हणजे कसं आहे की उद्या 5 जानेवारीला थिएटरमध्ये 3 पिक्चर रिलीज होत आहेत. हो, तुम्हाला ना तिन्ही ऑप्शन आता स्क्रीनवरती दिसत असतील, त्यामध्ये नक्की कोणता ऑप्शन चॉईस करायचा आणि मी तुम्हाला नक्की सांगणार आहे की नक्की कोणता ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट असेल. हे सगळे डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे की कोणता पिक्चर बघायचा यायचा, कोणता पिक्चर नाही बघायचा यायचा. राहुल आठवडे दिग्दर्शित पंचेक हा उद्या रिलीज होणार आहे. पहिला मूवी हा रिलीज होणार आहे आणि जास्त करून हवा काय माहितीये का, माधुरी दीक्षितनं प्रोडक्शन केलंय. हो, माधुरी दीक्षितने हा आधी 15 ऑगस्ट मराठी मूवीचं प्रोडक्शन केलेलं आणि त्यामध्ये आदिनाथ खोटारे होता आणि ह्या पिक्चरमध्ये पण आदिनाथ खोटारेनं स्टारकास्ट केली आहे. ह्या पिक्चरमध्ये भली मोठी स्टार आहे. हो, आदिनाथ खोटारे म्हणू नका, दिलीप प्रभाकर म्हणू नका, तेजस्वी प्रधान म्हणू नका, एवढे मोठमोठे हे मेन स्टारकास्ट. तर त्यामुळे ना पंचेकची स्टोरी सिंपल असणार आहे. घरात पंचेक लागल्यामुळे आता नंबर कोणाचा घरामध्ये गमतीशी सांगणारा आणि ब्लॅक कॉमेडीच्या हिशोबाने सांगणारा हा पिक्चर असणार आहे. तर मी खूप जास्त एक्साइटेड आहे कारण की या पिक्चरला 1-2 अवॉर्ड्स पण भेटलेत. तर त्यामुळे इंटरेस्टिंग असणार आहे की नक्की कोणता पिक्चर बघायचा असेल ना तुम्हाला बेस्ट ऑप्शन. तर तुम्हाला जास्त डोक्याला ट्रेस घ्यायचा नसेल किंवा सोशल मेसेज काही ना काहीतरी सोशल मेसेज बरोबर कॉमेडी तुम्हाला पाहिजे असेल ना तर पंचेक तुमच्यासाठी बेस्ट मूवी असेल. दुसरा ऑप्शन तुम्हाला हा आहे की ना ओले आले. ऍक्च्युली ओले आले हा गुजरातचा रिमेक आहे, म्हणजे गुजराती मूवीचा रिमेक केला मराठीवाल्यांनी आणि ओले आले म्हणून त्यांनी नाव छापलंय फक्त. ह्यामध्ये खूप मोठी स्टारकास्ट आहे. नाना पाटेकर, मकरंद नारासपुरे, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीवनी हे सगळी मोठी स्टारकास्ट आहे. आणि तुम्हाला आउटडोर लोकेशन आवडत असतील आणि आउटडोर फिरायला आवडत असेल किंवा आउटडोर बघायला आवडत असेल ना तर ही तुम्हाला बेस्ट ट्रिक आहे ऍक्च्युली ओले आले. तर तुम्हाला हसत हसत मनोरंजन करायचंय प्लस डोळ्यातनं पाणी आणायचंय तर ओले आले तुमच्यासाठी बेस्ट असेल. कारण की ना ही स्टोरी ऍक्च्युली बापा आणि मुलाची गोष्ट आहे. हा मुलगा फक्त ऑफिस करत असतो आणि बाप त्याला कसा चेंज करतो ह्यामध्ये सगळं दाखवलंय. आणि ऑब्व्हियसली नाना पाटेकरवरती काय बोलणार, नाना पाटेकरची कॉमेडी टायमिंग आपण वेलकम मध्ये पाहिलीच आहे. आता नवीन मराठी याच्यामध्ये आपण बघणार आहे नाना पाटेकरचं नक्की काय अवतार असणार आहे. आणि मला तर इंटरेस्टिंग वाटेल ट्रेलर. आता जेव्हा पिक्चर बघू आपण उद्या तेव्हा माहित पडेल. तुम्हाला बेस्ट चॉईस आहे जो कॉमेडी बरोबर तुम्हाला इमोशनल तडका हवा असेल ना आणि आउटडोर लोकेशन तुम्हाला बघायला आवडत असेल ना तर हा बेस्ट चॉईस आहे तुमच्यासाठी उद्यासाठी ओले आले. समाजात महिलांना स्थान मिळावं, त्यांना योग्य अधिकार मिळावा, शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी खूप कष्ट केले आणि त्यांच्या चरित्रावरती हा चित्रपट आहे सत्यशोधक. हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असेल. जर तुम्हाला इतिहास जाणणारे तुम्हाला पिक्चर बघायचे असतील किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय काय केलं किंवा काय काय कर्तृत्व केलंय त्यांनी आणि किती संघर्ष करून त्यांनी एवढं सगळं उभारलंय ना हे जर तुम्हाला माहिती घ्यायचं असेल ना तर सत्यशोधक हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असेल. तिसरा पिक्चर आहे हा उद्या रिलीज होणार हा तिसरा पिक्चर असेल. तर तुम्ही आता मला सांगा की कोणते मूवी बघायला जाणार आता कोणते नाही ते, कारण की तिन्ही वेगवेगळ्या कॅटेगरीची आहेत. हो, कॉमेडी आहे, एक इमोशनल करणार आहे आणि त्याबरोबर कॉमेडीचा तडका आहे त्यामध्ये आणि किंवा इतिहास जाणणारा आणि आपल्या आयुष्यात बदल घडवून आणणारा हा पिक्चर तिसरा. मग तुम्ही सांगा मला कमेंट करून तुम्ही नक्की उद्या कोणत्या पिक्चरसाठी एक्साइटेड आहात आणि कोणता पिक्चर बघायला जाणार आहात एवढं नक्की सांगा. आणि ह्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मंडळीला मग पाठवा आणि सांगा उद्या कोणता पिक्चर बघायला जाणार आहे. म्हणजे तुम्ही कसं त्यांच्याबरोबर पण निघाल पिक्चर बघायला. तोपर्यंत भेटू आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.